मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. 10 वाजता जरंगे पाटलांची समाज बांधवांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर जरंगे पाटील आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. अंतरवाली सराटीमधल्या जरंगे पाटलांचं आरक्षणाच्या मागणीसाठी हे तिसरं आंदोलन असणार आहे. दरम्यान जरंगे पाटलांनी यंदा आमरण उपोषण करू नये कारण त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाहीये असं समाज बांधव देखील म्हणतायत आणि आपण आता त्यांच्या घरी आलेलो आहेत. जरंगे पाटलांच्या कुटुंबियांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. ताई काय सांगणार, जरंगे पाटील आज पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतायत. सरकारने त्यांना आता उपोषण करण्याची वेळ नाही येऊन दिली पाहिजे, परंतु हे सरकार इतकं हट्टीपणा करतंय की नुसतं अध्यादेश काढला परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. तर सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे कारण त्यांचं शरीर त्यांना आता साथ देत नाही. त्यांच्या शरीरात रक्तही नाही आणि पाणी नाही, पूर्णपणे त्यांचं शरीर कोल्ड आहे. जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाला समाज बांधव देखील विरोध करत आहेत. अंतरवाली सराटीमध्ये देखील समाज बांधवांची हेच म्हणणं आहे की जरंगे पाटलांना यंदा आमरण उपोषण करायला नको. हो, त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. मलाही तसंच वाटतं त्यांनी आता उपोषण करू नये, परंतु या सरकारसाठी त्यांना ते करावंच लागतं. सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते नक्कीच उपोषण नाही करणार. ते दिलेला शब्द नक्की पाळतील. ताई 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. जर 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होतंय तर जरंगे पाटील आज आमरण उपोषण का बरं करतायत? त्याला कारण सरकार आहे. सरकारने जर एवढ्या 2 दिवसाच्या आत जर अंमलबजावणी केली तर नक्कीच ते उपोषण मागे घेते. पण सरकार 15 तारीख 16 तारीख इतकं न करता अगोदरच जर केलं अंमलबजावणी तर लवकरात लवकर ते उपोषणही मागे घेतील. त्यांची तब्येतही चांगली राहील. मुंबईमध्ये विजयाचा गुलाल उधळला गेला. अधिसूचना तुम्हाला आलेली आहे. फक्त कायद्याची अंमलबजावणी बाकी आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी देखील 15 फेब्रुवारीपर्यंत होईल अशी शक्यता आहे. दरम्यान जरंगे पाटलांची मागणी आहे की आता सुरू करावे, असं का बरं? हे सरकार आहे, सगळं कारणीभूत याला सरकार आहे. सरकारने जर म्हणजे आता ते सरकारचं कसं असतं, सरकारचं कसंही चालतं. सरकार सांगेन की 8 दिवसांनी करतो किंवा 15 तारखेला करतो असं सांगतात. हे अगोदरही तितकाच वेळ मागून घेतला. अगोदर 40 दिवसाचा, 2 महिन्याचा. आता कशावरून हे घेणार नाहीत? 15 तारखेच्या नंतर ते पुढेही घेऊ शकतात. त्यासाठी ते अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर केली पाहिजे असं. सरकार मराठा समाजाला फसवतं असा तुमचा आरोप म्हणायचा आहे? आता ते सरकारचं कुणी कोणाच्या मनातलं ओळखू शकत नाही, तर ते सरकारच्या मनात काय असेल ते काय मला माहिती नाही. परंतु सरकारने आता जे मुंबईत त्यांनी सांगितलं होतं की विजयाचा गुलाल उधळला याचा तुम्ही अपमान होऊ देऊ नका. परत मुख्यमंत्र्याची शपथ पूर्ण झालेली नाही. जेव्हा अंमलबजावणी करते तेव्हाच त्यांची शपथ पूर्ण होईल. पल्लवी काय सांगशील, जरंगे पाटलांनी काय शक्यता वर्तवलेली आहे आणि बोलून दाखवलंय की आमच्या मराठ्यांसोबत दगाफटका होऊ शकतो, यासाठी मी आमरण उपोषण करतोय. दगाफटका होऊ शकतो हे माहीत नाही मला, पण एवढं आहे की सरकारने लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी करावी. जशी अधिसूचना त्यांनी काढली तसं त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी आणि पप्पांचं उपोषण सुरू होण्याच्या आधीच थांबावं. जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाला समाज बांधव देखील विरोध करतायत. जे परिसरातील समाज बांधव आलेले आहेत बैठकीसाठी ते देखील म्हणताय की जरंगे पाटलांनी यंदा उपोषणाचा हट्ट धरू नये. हो, कारण समाजालाही माहिती की पप्पांनी याच्या आधी खूप उपोषणं केली, त्यामुळे शरीर पप्पांना कसंही साथ देत नाही. त्यामुळे समाज बांधवांचं पण हेच म्हणणं आहे की पप्पांनी उपोषण करू नये. शिवराज काय सांगशील, जरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाला तुझा पाठिंबा असणार आहे की विरोध आहे? नाही, पप्पाच्या उपोषणाला माझा पाठिंबा असणार आहे. कारण समाजाचं जर हित होत असेल तर आपण पाठिंबा देणं गरजेचं असतं आणि आम्ही तो घरून देणार आहे. परंतु जरंगे पाटलांची तब्येत जी आहे ही खालावलेली आहे. तब्येत त्यांना साथ देणार नाही वारंवार सांगताय, डॉक्टर्स देखील सांगत होते. हो, कारण साहजिकच आहे ना, जे उपोषण करतात त्यांच्या शरीरातलं रक्त पाणी कमी होतच असतं. त्याच्यामुळे शरीर साथ देत नाही आणि डॉक्टर तर देव असतात ना, ते सांगतात ते खरंच होत असतं. त्याच्यामुळं सरकारला सांगणं आहे की लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करून मराठा समाजाचं राहिलेलं आरक्षण लवकरात लवकर जाहीर करा. आता तू म्हटला की शरीरात पाणी नसल्यामुळे शरीर साथ देणार नाही, असं असताना देखील तुझा वडिलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे? हो, कारण समाजाचं हित आहे त्याच्यामध्ये. समाजाचं हित त्याच्यातच आमचं सर्वांचं हित असतं. त्याच्यामुळं आम्ही पप्पाला